समोर काहीतरी झुडपं दिसत असले तरी पूर्वी इथे एक गडी होती. त्या गडीवर महादेवाचे मंदिर होते. महादेव मंदिराचे जुने फोटो. काही लोक याला राणीचा राजवाडा देखील म्हणतात. पूर्वी येथे चंपावती राणी राहत होती आणि त्याच चंपावती राणीच्या नावावरून चांडोळ हे नाव पडलं असावं असं स्थानिक लोक सांगत असले तरी ते तितकंसं खरं वाटत नाही. भारतात चांडोळ नाव असलेले अनेक गावे आहेत. त्या सगळ्यांचाच वेगवेगळा इतिहास आहे. अजिंठा डोंगर रांगेलाही पूर्वी चांदोर असे म्हटले जायचे आणि म्हणून अजिंठा डोंगर रांगेच्या पायथ्याशी असलेले चांडोळ. पूर्वी चांडोळला हिजड्यांचे चांडोळ देखील म्हटले जायचे. चांडोळमध्ये बौद्ध आणि जैन धर्माचा फार मोठा प्रभाव दिसून येतो. पूर्वी राहत असलेले येथे बौद्ध भिक्षू आणि जैन मुनी सर्व सांसारिक सुखाचा त्याग करून इथे राहत असल्यामुळे त्यांना हिणवण्यासाठी कदाचित हे विशेषण लावण्यात आलेले असावे. दुसरं विशेष म्हणजे चांडोळमधील फड्यांची बाजारपेठ अतिशय प्रसिद्ध होती. हा व्यवसाय येथील अनुसूचित जातीतील लोक करत होते. पुराणांमध्ये त्यांना चांडाळ असे म्हटले गेले आहे. त्यामुळे चांडाळांचे चांडोळ असे देखील नामकरण होऊ शकते. उत्तर भारतामध्ये जन्माष्टमीच्या वेळेस चांडोळ म्हणून एक आदर्श गावाची प्रतिकृती तयार करण्याची प्रथा आहे. त्यामुळे हे त्या काळातील एक आदर्श गावही असू शकते. पूर्वी या राणीच्या राजवाड्याजवळच एक अजून मंदिर होतं. त्याला स्थानिक विठ्ठल मंदिर, महालक्ष्मी मंदिर किंवा महादेवाचे मंदिर असल्याचे सांगतात. गोपीचंद कांबळे यांच्या ऐतिहासिक चांडोळ नगरी या पुस्तकामध्ये ते म्हणतात की प्राचीन राणीच्या राजवाड्यासमोर सध्या विठ्ठल मंदिर म्हणून ओळखले जाणारे मंदिर आहे. दर्शनी भागावर हनुमानाची मूर्ती ठेवली आहे. जवळच प्राचीन विहीर आहे. हनुमानाच्या मूर्तीमागे एक चौकोनी खोली आहे. त्या खोलीच्या बांधकामावर कुसुंबी रंग अजूनही दिसत आहे. मागील बाजूने या खोलीला एक दरवाजा आहे. दरवाजातून आत प्रवेश करताच भगवान बुद्धाची एका गाभाऱ्यात चुना, रेती, मातीने बनवलेली भूमिस्पर्श मुद्रेतील एक प्राचीन मूर्ती आहे. भगवान बुद्धाच्या या मूर्तीपासूनच एक भुयारी मार्ग आहे. येथील राहणाऱ्या लोकांच्या बोलण्यावरून आणि लोककथेच्या आधारे हा भुयारी मार्ग येथून 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावरील जोगेश्वरी टेकडीवर निघतो असे समजते. जवळपास 35 वर्षापूर्वीचे हे पुस्तक असून आता हे मंदिर येथे अस्तित्वात नाही. स्थानिकांकडून आम्ही या मंदिराबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते प्राचीन मंदिर पडून गेलं, पाडलंय ना खाली जमिनीमध्ये मंदिर होतं. ही जागा समजा ही मंदिराचीच होती ना. या ठिकाणी मोठी गडी होती. मोठी चांगलं छान मंदिर आहे. दरवाजा तिकडून दरवाजा होता. तिथं का महालक्ष्मीला पूजाला येत होत्या महादेवाचा. अच्छा, हां. 2 मोहरा ठेवत होत्या म्हणते त्या तिथं. ते काय डोंगरातून तिथं हे ना जोगेश्वरी जोगेश्वर तिथून तिथं येत होतं म्हणते. कुठून? हा थांबा. हे आम्ही पण ऐकलंय की भुयारी मार्ग होता. या मंदिरातून जोगेश्वरी टेकडीवर भुयारी मार्ग होता. पण ते पुजारी हे होता बेल वाहतात वाहत नाही का ते. हो, हा. पुजारी तिथं त्या मंदिराचं. पण ते त्याला वाटलं इतकं श्रीमंत कोण आहे. 2 मोहरा ठेवतात इथं आणि दिसत नाही. रात्रीच्यात येत होता म्हणते अच्छा. पूजेला. त्यानं एक दिवस कावला आणि लपून बसला. ते आल्या दर्शन घेतलं आणि ते परत घ्यायच्या वेळेस पदर धरला असं म्हणतात. बरं त्यानं श्राप दिला त्या पुजाऱ्याला. तिथं ते आजपर्यंत वाचत नाही. आला बी बेल वाहणारा बी तर वाचत नाही ते.
अच्छा. असं सांगतात. सांगतात हम्म, म्हणतात हम्म. जुनी लोक. आणि ती टेकडी कुठे मग जोगेश्वरी टेकडी? लांब आहे 2-3 मैल 2-3 किलोमीटर. किलोमीटर.